प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हा सर्वात शांती असो. मित्रांनो, आज सहज एका गीताची आठवण आली, जे गीत मी लहानपणी ऐकलं होतं. त्या गीताचे शब्द, ते बोल असे होते: एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र मानसा तुझे या आयुष्याचे. खरोखरच प्रियानो, माणसाचं जीवन आणि त्यातील कष्ट हे वेगळे करू शकत नाही. जिथे जीवन आहे तिथे कष्ट आहे, आणि जगातील असा कुठलाच माणूस नाही त्याच्या जीवनात कष्ट आलेले नाही. परंतु प्रश्न असा पडतो की ह्या कष्टांचा सामना आपण कशा प्रकारे करतो. बायबलमध्ये सुद्धा आपण नाना प्रकारचे व्यक्तिरेखा जे आहेत, त्यांच्या जीवनामध्ये ते वेगळ्या कष्टात न गेले, आणि त्यांना देखील प्रश्न पडला असेल कदाचित की का का परमेश्वरा, का हे कष्ट माझ्या तू जीवनात येऊन दिलेस, का असं झालं. परंतु जर आपण लक्ष देऊन पाहिलं तर त्या प्रत्येक कष्टामागे, त्या प्रत्येक संकटामागे त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर काहीतरी कार्य करत होता. आणि तीच देवप्रियानो तुम्हाला आणि मला आशा देणारी गोष्ट आहे. आपल्याला पाहायला मिळतं, योसेफाच्या जीवनात कष्ट आले. त्याला त्याच्या भावांनी भावद्वेष करत असत. त्याला त्याच्या भावांनी गुलाम म्हणून परक्या लोकांना विकून टाकलं. त्यानंतर आपण अय्योबाच्या जीवनात पाहतो, एका दिवसामध्ये त्याचं सगळं जे काही आहे ते होत्याचं नव्हतं झालं. त्याची सगळी मुलं मरण पावली. त्याचे गुरंढोरं, त्याचं सगळं जे उंट गाढवं, केवढं त्याचं जे सगळं वैभव होतं, ते सगळं एका दिवसात सगळं काही नष्ट झालं. आणि मग ह्या लोकांनी त्यांच्या कष्टांचा सामना कसा केला, आणि ते आपल्याला काही शिकवत आहे का, ते आज आपण पाहूया. कारण सर्वप्रथम आपण पाहतो इर्म्याविषयी. इर्म्याचं पुस्तक जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल की केवढं कठीण कष्टातनं तो गेला. आणि इनफॅक्ट इर्म्याला तर वीपिंग प्रॉफेट म्हणजे रडणारा, खेद करणारा भविष्यवक्ता असं म्हटलेलं आहे. कारण त्याच्या जीवनात दुःख आणि दुःखच होतं. तरीसुद्धा इर्म्या 10व्या अध्यायाच्या 19व्या वचनात काय म्हणतोय की हा माझा घाय आहे, हा माझा घाय आहे, तो मला सहन करायचाच आहे. आमचे डॅडी नेहमी म्हणायचे, तोच घाय करतो आणि तोच मलम लावतो. खरोखरच प्रियानो, आपला परमेश्वर मलम लावणारा परमेश्वर आहे. आपला जो घाव आहे, इर्म्यासारखा आपण म्हणूया की हा माझा घाव आहे, हा माझा घाय आहे, हा मला सहन करायचाच आहे. आणि मग पुढे तोच इर्म्या विलापगीतच्या पुस्तकात काय सांगतोय की मी त्याची वाट पाहीन, मी परमेश्वराची वाट पाहीन. प्रियानो, बायबलमध्ये आपण पाहतो, ज्या ज्या लोकांनी, वचन म्हणते की जे लोक आपली दृष्टी परमेश्वराकडे लावतात त्यांना तो देव कधी लज्जित होऊ देत नाही. त्यांचं डोकं कधी शर्मेने खाली करायला तो देत नाही, होत नाही. तो विश्वासयोग्य परमेश्वर आहे, तो जिवंत देव आहे, आणि त्याने प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला सर्वांना प्रकट केलेला आहे की तो खरा आहे. आपण अय्योबाच्या जीवनात पाहतो, जसं मी अगोदर म्हटलं, सगळं काही निघून गेलं, सगळं काही नष्ट झालं. आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्याच्याविषयी वचन म्हणतं, 1 अध्याय 22व्या वचनात, की एवढं होऊन सुद्धा अय्योबाने पाप केलं नाही. कारण आपल्या जीवनात जेव्हा काही कठीण प्रसंग येतात, आपल्या मुखातनं असे काही शब्द निघतात, अपशब्द निघतात, श्राप निघतात, शिव्या निघतात, लोकांसाठी काय ना काय आपण तोंडातनं बोलतो, कधी त्या देवाबरोबर सुद्धा आपण भांडतो. परंतु अय्योबाविषयी म्हटलं आहे की त्याने पाप केलं नाही. प्रियानो, कदाचित आज आपल्या जीवनात कष्ट असतील, पण आपण हा निर्धार धरूया की ह्याच्यात मी पाप करणार नाही. इर्म्यासारखं म्हणूया, हा माझा घाय आहे, मला तो सहन करायचा आहे. थोडंसं सहन करूया, देवाची वाट पाहूया. नक्कीच हा काळ निघून जाईल आणि आशेचा सूर्य नक्कीच उगवेल. आपण योसेफाच्या जीवनात जर आपण पाहिलं तर त्याच्या कष्ट काही कमी नव्हते. त्याच्या स्वतःच्या भावांनी त्याला गुलाम म्हणून विकलं. त्याच्या स्वतःच्या भावांनी त्याला ठार मारायची योजना केली. तो एका परक्या देशात तिकडे कष्टात जीवन जगत होता, कारागृहामध्ये होता, आणि आपल्याला विचार करू शकत नाही कुठल्या प्रकारच्या परिस्थितीतून तो गेला असेल. तरी देखील त्याच्याविषयी उत्पत्तीच्या 39व्या अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये म्हटलं आहे की तो देवाबरोबर चालत होता.
नंतर पुन्हा 23व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रत्येक स्थितीत तो परमेश्वराबरोबर चालणारा माणूस होता. म्हणजेच काय, की त्याने त्याच्या जीवनात पवित्रता, त्याच्या जीवनात देवाच्या प्रती समर्पण हे त्याने बाळगलेलं होतं. रूथच्या पुस्तकामध्ये जर आपण पाहिलं तर भल्या तरुण वयात ती विधवा झाली होती. परक्या देशातली, परक्या लोकांमधली ती. ती आपल्या सासूबरोबर, नेओमीबरोबर त्यांच्या घरी आली. म्हणजे यरुशलेमेत जेव्हा तिकडे आली, त्या दिशेने ते लोक आले, बेथलेहेमकडे आले, तिथे राहायला. पुढे तिच्या आयुष्यासमोर मोठं आयुष्य होतं. काय करेल, काय कमवेल, पुढे तिचं भविष्य काय, काहीच माहिती नाही. तरुणपणात ती विधवा झाली आहे. तिच्याविषयी बायबलमध्ये म्हटलं आहे की तिने परमेश्वराच्या पंखाखाली आश्रय घेतला. पण अतिशय सोपं वाटतं हे, परमेश्वराच्या पंखाखाली आश्रय घेतला, पटकन आपल्याला आधार मिळाला, पटकन माझं सांत्वन झालं, ठीक आहे. परंतु तिच्या जीवनात जर आपण पाहिलं, एक महत्त्वाची गोष्ट जी तिने केली ती काय, की तिने तिच्या जीवनातील जे कर्तव्य होतं ते तिने पार केलं. ती जे करू शकली ते तिने केलं. परमेश्वराच्या पंखाखाली आश्रय घेतला होय, पण त्याचबरोबर तिने नातंसुद्धा जपलं. त्या नात्याची काळजी घेतली. तिने तिच्या सासूची काळजी घेतली. तिची जबाबदारी तिने पार पाडली. अनेक वेळा जेव्हा आपल्या जीवनात कठीण प्रसंग येतात ना, तेव्हा आपली नाती टिकवणं कठीण असतं प्रियानो. आणि ते टिकवत असताना कधीकधी आपल्याकडनं पापं होतात, कधीकधी आपल्याकडनं खूप काही अशा गोष्टी होतात ज्या होऊ नयेत. परंतु रूथ ही आपल्याला शिकवते की खरोखरच कष्ट होते आणि तिला पुढे आशा दिसत नव्हती, पण तिची जी जबाबदारी होती ती गोष्ट तिने जबाबदारीने पार पाडली. तिने कष्ट केले, त्या शेतात तिने काम केलं आणि परमेश्वर तिच्यासाठी मार्ग मोकळा केला. परमेश्वराने तिच्यासाठी मार्ग मोकळा तो पुढे करत गेला. कारण कदाचित आज आपल्याला समजत नसेल आपल्याला पुढे काय करायचं आहे, उद्या मी काय करेन, परवा मी काय करेन. उद्या आणि परवाची गोष्ट सोडा प्रियानो, मी तर एवढंच म्हणेन की आज जी गोष्ट तुमच्या समोर आहे ती तुम्ही विश्वासयोग्यरित्या करा. तुम्ही तुमचं कर्तव्य करा. आपण आपलं कर्तव्य करूया. एक पत्नी म्हणून, एक आई म्हणून, एक पती म्हणून, एक मुलगा, एक मुलगी म्हणून जे काही जमतं ते आपल्या परीने आपण करूया. बाकी त्याचं प्रतिफळ परमेश्वर आपल्याला देईलच, कारण तो विश्वासयोग्य आहे. आपण आपल्या कर्तव्यापासून मागे नको हटूया. दानिएलाच्या जीवनात जर आपण पाहिलं, त्याला देखील काही कष्ट कमी नव्हते. तो देखील परक्या देशात होता, गुलाम म्हणून त्याचे लोक तिथे राहत होते. आणि बायबलमध्ये ज्या गोष्टी आपण त्यांच्याविषयी वाचतो, खरोखरच अजब असं वाटतं की कसं काय एवढ्या प्रसंगात सुद्धा ते असे टिकून राहिले. परंतु 6व्या अध्यायाच्या 10व्या वचनात आपण पाहतो की ही रिमेन फेथफुल. दानियल हा विश्वासयोग्य बनून राहिला. राजाने त्याचा फर्मान जारी केलेला की जो प्रार्थना करताना आढळेल त्याचा घात केला जाईल. परंतु त्या फर्मानामुळे दानिएलाने आपली जीवनशैली बदलली नाही. दानियल विश्वासयोग्य राहिला. दानियल प्रार्थना करणारा माणूस होता. तो सतत त्याचं जीवन जर आपण पाहिलं, तो रोज नियमितपणे वेळोवेळी प्रार्थना करताना आपल्याला दिसतो आणि त्या प्रार्थनेचं अद्भुत उत्तरं त्याला मिळालेली आहे ते देखील आपल्याला दिसतं. तो विश्वासयोग्य राहिला. प्रियानो, आपल्या आजूबाजूला कशी काय परिस्थिती असू देत, आपण आपल्या परमेश्वराच्या प्रती विश्वासयोग्य राहू. तो नक्कीच आपल्याला सामर्थ्य देईल. मला सर्वात उत्तम उदाहरण आवडतं, शिक्षण आवडतं आणि एक आपल्यासमोर खरोखरच एक छान एक आदर्श आहे, तो आहे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा. मत्तईच्या शुभवर्तमानाच्या 27व्या अध्यायाच्या 46व्या वचनात तो म्हणतोय की हे पित्या, हे प्रभू, तू मला का सोडलंस? वाय हॅव यू फॉरसेकन मी ओ गॉड? हे देवा, तू मला का त्यागलंस? प्रियानो, ज्या कष्टातनं येशू ख्रिस्त जात होता आणि ती भावना जी होती ती त्याच्या शब्दात प्रकट झाली की हे देवा, तू मला का त्यागलंस? तू मला का सोडलंस? आणि ते झाल्यानंतर तो
देवाच्या हातात आपला आत्मा समर्पित करतो. 27:50 मध्ये म्हटलं ही गेव अप हिज स्पिरिट, ही गेव अप हिज स्पिरिट. त्याने त्याचा आत्मा देवाच्या हातात समर्पित केला. परंतु जेव्हा येशू ख्रिस्ताने त्याचा आत्मा देवाच्या हातात समर्पित केला, तेव्हा पुढे जाऊन आपल्याला पाहायला मिळतं पुनरुत्थान झालं. येशू ख्रिस्त त्या कबरेतून विजयी म्हणून बाहेर आला. तो पुनरुत्थित झाला. तो ख्रिस्त जो तुम्हाला आणि मला जीवन देतो, जो मरणातून जीवनाकडे आपल्याला नेतो, जो अंधकारातून प्रकाशाकडे आपल्याला नेतो, तो ख्रिस्त त्या मरणातून उठला. पण त्या अगोदर त्याने त्याचा आत्मा परमेश्वरासमोर समर्पित केला, देवासमोर त्याने अर्पिला. कारण तुम्ही आणि मी जेव्हा आपले सगळं काही आहे, आपले कष्ट आहेत, आपले सगळे जे विचार सगळं घेऊन खरोखरच प्रश्न तर पडतो की हे देवा तुम्हाला का त्यागलंस. परंतु जेव्हा आपण त्याच्या हातात आपण समर्पित करतो, पुनरुत्थानाची आशा आहे, तिकडे साक्षेची आशा आहे, तिकडे देवाच्या गौरवाची आशा आहे. तर प्रियानो, जेव्हा आपल्या जीवनात कष्ट येतात, आपण प्रयत्न करूया की ह्या प्रकारे आपण सामना करू. हिरम्यासारखं म्हणू की हा माझा घाव आहे, मला तो सहन करायचा आहे. आपण देवाची वाट पाहूया, त्या परमेश्वराच्या मार्गाने विश्वासयोग्यरित्या चालूया. योसेफाप्रमाणे, रूथप्रमाणे आपण आपलं कर्तव्य पार पाडूया. दानियेलाप्रमाणे परिस्थिती काही जरी असली तरी विश्वासयोग्य राहूया. आणि येशू ख्रिस्ताप्रमाणे प्रश्न पडला, प्रश्न आहे, हे देवा तुम्हाला का त्यागलंस, तरीसुद्धा आपण आपला आत्मा त्या देवाच्या हातात, आपण आपले विचार, आपण आपले सगळं जे काही आहे आपल्या अंतःकरणात ते देवाच्या हातात समर्पित करूया. पुनरुत्थान नक्कीच होणार. आपण परिस्थितीतून उठणार आणि तिकडे देवाचा गौरव आपण झालेला पाहणार. परमेश्वर तुम्हा सर्वात सहाय्य करो. गॉड ब्लेस यू ऑल. हॅव अ ब्लेसेड टाईम. देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा आपल्या जीवनातील सर्व कष्टांचा सामना करण्याकरता आपलं सहाय्य करो. आमेन. सुवार्ता गाजूया, एकत्र जग जिंकूया. सुवार्ता गाजूया, एकत्र जग जिंकूया. सुवार्ता, सुवार्ता, सुवार्ता येशूची. सुवार्ता, सुवार्ता, सुवार्ता येशूची, येशूची, येशूची.